ऑफिसमधील प्रेम भाग 9. 7 जन्मांच्या सोबतीची शपथ. आजचा दिवस ज्याची आर्यवीर आणि अन्वीने अनेक महिन्यांपासून आतुरतेने वाट पाहिली होती. पहाटेपासूनच दोन्ही घरांमध्ये मंगलमय वातावरण होतं. मंदिरातील घंटांचा नाद, सनई चौघड्यांचे मधुर स्वर आणि हवेत दरवळणारा फुलांचा सुगंध. सगळीकडे आनंदच आनंद होता. लग्न मंडप फुलांनी सजला होता. पांढरे मोगरे, गुलाबी गुलाब आणि झेंडूंच्या माळांनी संपूर्ण मंडप उजळून निघाला होता. मध्ये सुंदर यज्ञकुंड. आजूबाजूला दोन्ही कुटुंबातील नातेवाईक, मित्र आणि ऑफिसमधील सहकारी उपस्थित होते. ईशा हळूच समर्थला म्हणाली, आज अन्वी किती सुंदर दिसतीये ना. समर्थ हसत म्हणाला, आणि आपल्या सरांकडे बघ, आज पहिल्यांदाच इतके नर्वस दिसतायत. दोघंही हसू लागले. आर्यवीरने क्रीम रंगाची शेरवाणी घातली होती. त्यांच्या चेहऱ्यावर शांत स्मित होतं, पण मनात उत्साह आणि हलकी धडधडही होती. काकूंनी त्यांची दृष्ट काढली. नेहमी आनंदी राहा. आर्यवीरने त्यांच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेतला. थोड्याच वेळात मंगलाष्टकांचे स्वर सुरू झाले. अन्वी हळूहळू मंडपाकडे येत होती. तिने पारंपरिक मरून हिरव्या पैठणीत अप्रतिम रूप धारण केलं होतं. केसांत मोगऱ्याचा गजरा, कपाळावर चंद्रकोर आणि डोळ्यात आनंदाचे चमकणारे अश्रू. आर्यवीरची नजर तिच्यावर खिळून राहिली. क्षणभर त्यांना आजूबाजूचं काहीच दिसेना, फक्त त्यांच्या आयुष्याची साथीदार. अंतरपाट धरला गेला. दोघे समोरासमोर उभे होते. अंतरपाटामुळे चेहरे दिसत नव्हते, पण दोघांच्याही मनात एकच भावना होती, आता काही क्षणात आपण कायमचे एक होणार. शुभमंगल सावधान हा आवाज घुमला. अंतरपाट बाजूला झाला. पहिल्यांदाच वधूवर म्हणून दोघांची नजर भिडली. दोघांच्या चेहऱ्यावर आपोआप हसू उमटलं. मंगलाष्टकांच्या गजरात दोघांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातले. टाळ्यांचा कडकडाट झाला. विधी सुरू झाले. कन्यादानाची वेळ आली. शरद यांनी अन्वीचा हात आर्यवीरच्या हातात ठेवला. त्यांचा आवाज भरून आला, आज माझी सर्वात मौल्यवान गोष्ट तुझ्याकडे सोपवतो. आर्यवीरने दोन्ही हातांनी तो हात जपून धरला. काका, मी तिला कधीही एकटी पडू देणार नाही. शरद यांच्या डोळ्यात समाधान दिसलं. सप्तपदीची वेळ आली. दोघांनी अग्निभोवती 7 पावलं टाकली. प्रत्येक पावलासोबत एक नवं वचन, आदराचं, विश्वासाचं, साथीचं, प्रेमाचं. मंगळसूत्र बांधण्याचा क्षण आला. आर्यवीरने थरथरत्या हातांनी अन्वीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. त्यानंतर तिच्या कपाळावर कुंकू लावलं. अन्वीने डोळे मिटले. तिच्या गालांवर आनंदाश्रू ओघळले. आज ती अन्वी आर्यवीर देशमुख झाली होती. विधी पूर्ण झाल्यावर दोघांनी सर्व ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले. मृणालने मुलीला मिठी मारली. आनंदी राहा. अन्वीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आई, मृणाल म्हणाली, रडायचं नाही. आज तुझ्या नव्या आयुष्याची सुरुवात आहे. ऑफिसमधील सगळे मित्र दोघांना अभिनंदन करत होते. ईशा म्हणाली, आता ऑफिसमध्ये सर नाही म्हणायचं बरं का. सगळे मोठ्याने हसू लागले. अन्वी लाजत म्हणाली, ते ऑफिसमध्येच ठरवू. आर्यवीरही हसले. सायंकाळी निरोपाची वेळ आली. अन्वीने तिच्या घराकडे शेवटचं एकदा पाहिलं. तिच्या बालपणाच्या प्रत्येक आठवणी त्या घरात होत्या. ती आईबाबांच्या गळ्यात पडून रडू लागली. शरद म्हणाले, मुलीचं घर बदलतं, पण तिचं स्थान आईबाबांच्या मनात कधीच बदलत नाही. अन्वीने अश्रू पुसले. आर्यवीर तिच्या शेजारी उभे होते. त्यांनी काही न बोलता तिचा हात हलकेच हातात घेतला. त्या एका स्पर्शाने तिला एक नवीन आधार मिळाला. गाडी हळूहळू पुढे निघाली. अन्वीने मागे वळून आईबाबांकडे पाहिलं आणि मग आर्यवीरकडे. ते हसत म्हणाले, आजपासून तू कधीच एकटी नाहीस. अन्वीने त्यांच्या खांद्यावर डोकं टेकवलं. माहितीये. त्या क्षणी 2 वेगवेगळे प्रवास संपले आणि एका सुंदर प्रेमळ सहजीवनाची सुरुवात झाली. अन्वीचा सासरी पहिला दिवस. गृहप्रवेश. नवीन घरातील पहिली सकाळ. काकूंचं प्रेम आणि नवरा बायको म्हणून आर्यवीर आणि अन्वीचे पहिले हळवे, लाजरे आणि रोमॅन्टिक क्षण त्यांच्या नात्याला आणखी सुंदर बनवतील.
नव्या घराची पहिली सकाळ. लग्नाचा सोहळा संपला होता. रात्र गडद होत चालली होती. पण आर्यवीर आणि अन्वीच्या आयुष्यात एका नव्या पहाटेची सुरुवात झाली होती. फुलांनी सजवलेली कार हळूहळू आर्यवीरच्या घरासमोर येऊन थांबली. दारात सुंदर रांगोळी काढली होती. दोन्ही बाजूंना पितळी समया तेवत होत्या. मोगऱ्याच्या आणि गुलाबाच्या माळांनी संपूर्ण उंबरठा सजला होता. घरभर एक प्रसन्न उबदार वातावरण होतं. काकू ताट घेऊन दारात उभ्या होत्या. त्यांनी दोघांची दृष्ट काढली. हसत म्हणाल्या, या, लक्ष्मीनारायणाचं स्वागत आहे. अन्वीने लाजत मान खाली घातली. तिच्या डोळ्यात अजूनही आईबाबांना सोडून आल्याचं दुःख होतं, पण त्याचवेळी नव्या घराबद्दल उत्सुकताही होती. गृहप्रवेशाची वेळ आली. उंबरठ्यावर तांदळाने भरलेलं माप ठेवलं होतं. अन्वीने उजव्या पायाने ते हलकंच पुढे ढकललं. तांदूळ घरभर विखुरले. काकू म्हणाल्या, या घरात नेहमी सुख, समाधान आणि भरभराट राहो. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. घरात पाऊल टाकताना अन्वीने नकळत आर्यवीरकडे पाहिलं. ते शांतपणे तिच्याकडे हसत पाहत होते. त्या नजरेत एकच संदेश होता, हे घर आता तुझंही आहे. थोड्याच वेळात सगळे जेवायला बसले. काकूंनी प्रेमाने वाढलं, अन्वी तुला काय आवडतं ते अजून पूर्ण माहीत नाही, पण हळूहळू सगळं शिकेन. अन्वी लगेच म्हणाली, आणि मीही. काकूंनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला. आजपासून तू फक्त सून नाहीस, माझी मुलगी आहेस. हे ऐकताच अन्वीचे डोळे भरून आले. रात्र बरीच झाली होती. सगळे आपल्या खोल्यांमध्ये गेले. अन्वी हलक्या पावलांनी तिच्या आणि आर्यवीरच्या खोलीत आली. खोली साधी पण खूप सुंदर सजवली होती. खिडकीजवळ पांढऱ्या पडद्यांतून चंद्रप्रकाश आत येत होता. टेबलावर ताज्या पांढऱ्या गुलाबांचा गुच्छ ठेवला होता. त्यासोबत एक छोटी चिठ्ठी होती. अन्वीने ती उघडली. त्यावर लिहिलं होतं, या घरात तुझं मन नेहमी फुलांसारखं आनंदी राहो, आर्यवीर. ती हलकेच हसली. इतक्यात आर्यवीर खोलीत आले. दोघे काही क्षण एकमेकांकडे पाहतच राहिले. आता ते नवरा बायको होते, पण त्यांची मैत्री अजूनही तितकीच जिवंत होती. आर्यवीर हळू आवाजात म्हणाले, आज खूप दमली असशील. अन्वी हसली. थोडंसं. आईबाबांची आठवण येते. तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. तिने फक्त मान हलवली. आर्यवीर तिच्या जवळ आले, पण त्यांनी तिच्या भावनांचा आदर ठेवत योग्य अंतर राखलं. ते म्हणाले, अन्वी, आज तुला पुन्हा एक वचन देतो. या घरात तुला कधीच परक वाटू देणार नाही. आणि तुला रडावंसं वाटलं तर रड, हसावंसं वाटलं तर मनापासून हस. तुला कोणत्याही भावनेला लपवावं लागणार नाही. अन्वीच्या मनावरचं ओझं हलकं झालं. ती हळूच म्हणाली, धन्यवाद. आर्यवीर हसले. पुन्हा धन्यवाद? आता नवरा बायकोमध्ये धन्यवाद नसतात. दोघेही हसू लागले. खिडकीजवळ उभं राहून दोघे चंद्राकडे पाहत होते. अन्वी म्हणाली, माहितीये, आज घर बदललं, पण मला भीती वाटत नाही. आर्यवीरने विचारलं, का? ती त्यांच्या डोळ्यात पाहून म्हणाली, कारण माझ्यासोबत माझा सर्वात चांगला मित्र आहे. आर्यवीरच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू उमटलं. दुसऱ्या दिवशी सकाळी अन्वी लवकर उठली. तिने देवघरात दिवा लावला. काकू बाहेर आल्या. अगं, एवढ्या लवकर? अन्वी हसली. आई म्हणायची, नवीन घरात पहिली सकाळ देवाच्या नावाने सुरू करायची. काकूंनी तिच्याकडे प्रेमाने पाहिलं. खरंच? या घराला आज घरपण मिळालं. तेवढ्यात आर्यवीर झोपेतून उठून बाहेर आले. अन्वी देवघरात उभी होती. पहाटेचा सूर्यप्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडला होता. तो क्षण पाहून ते नकळत थांबले. मनात एकच विचार आला, माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर निर्णय म्हणजे अन्वी. अन्वीने मागे वळून त्यांच्याकडे पाहिलं. दोघांनी एकमेकांकडे पाहून हलकंसं स्मित केलं. त्यांच्या सहजीवनाची पहिली सकाळ अशाच एका सुंदर स्मिताने सुरू झाली. लग्नानंतरचा अन्वीचा ऑफिसमधला पहिला दिवस. सहकाऱ्यांच्या शुभेच्छा, नव्या नात्यामुळे आलेली गोड लाज आणि कामाच्या ठिकाणी पुन्हा एकदा व्यावसायिक राहण्याचा दोघांचा प्रयत्न. या सगळ्यात त्यांच्या प्रेमाला एक नवी परिपक्व दिशा मिळेल. पुन्हा ऑफिस.
पण नातं अधिक सुंदर. लग्नानंतरचे काही दिवस आनंदात गेले. नवीन घर, नवीन जबाबदाऱ्या आणि प्रत्येक दिवसासोबत अधिक घट्ट होत जाणारं नातं. अन्वी हळूहळू त्या घरात पूर्णपणे रमू लागली होती. काकू तिची प्रत्येक गोष्टीत काळजी घ्यायच्या. आर्यवीर सकाळी तिच्यासोबत चहा घेतल्याशिवाय ऑफिसला निघत नसत. संध्याकाळी दोघं मिळून कधी बागेत फेरफटका मारायचे, तर कधी गच्चीवर बसून दिवसभराच्या गप्पा मारायचे. आता त्यांच्या नात्यात प्रेमासोबतच एक सुंदर मैत्रीही अधिक गहिरी होत होती. आज लग्नानंतरचा ऑफिसमधला पहिला दिवस होता. अन्वी कपाटासमोर उभी राहून साडी निवडत होती. ही निळी की गुलाबी? ती आर्यवीरला विचारत होती. आर्यवीर लॅपटॉपची बॅग आवरत होते. ते तिच्याकडे वळले. दोन्ही छान आहेत. अन्वीने ओठ वाकडे केले. हे उत्तर चालणार नाही. ते हसले. मग ही आकाशी निळी का? कारण या रंगात तुझ्या चेहऱ्यावरचं हसू अजून खुलून दिसतं. अन्वी हलकेच लाजली. तुम्ही ना? दोघं एकाच कारणे ऑफिसला निघाले. रस्त्यात नेहमीप्रमाणे गप्पा सुरू होत्या. पण ऑफिसजवळ येताच आर्यवीर हसत म्हणाले, आता एक नियम. अन्वीने भुवया उंचावल्या. कोणता? ऑफिसमध्ये मी तुझा नवरा नाही, तुझा टीम लीड. तीही हसली. आणि मी तुमची कर्मचारी. दोघंही मोठ्याने हसू लागले. कार पार्किंगमध्ये थांबली. दोघं काही अंतर ठेवून ऑफिसमध्ये शिरले. रिसेप्शनपासूनच सगळ्यांनी टाळ्या वाजवत त्यांचं स्वागत केलं. कॉंग्रॅच्युलेशन्स, हॅप्पी मॅरिड लाईफ. संपूर्ण ऑफिस आनंदाने भरून गेलं. ईशा धावतच अन्वीकडे आली. अगं, किती सुंदर दिसते आहेस. तिने अन्वीला मिठी मारली. समर्थने आर्यवीरचा हात हातात घेतला. सर, आज तुम्ही अधिकृतपणे आमचे फॅमिली मॅन झालात. सगळे हसू लागले. कॅफेटेरियामध्ये छोटासा स्वागत समारंभ ठेवला होता. केक कापला गेला. सगळ्यांनी फोटो काढले. रोहनने गंमत करतच विचारलं, सर, घरी भांडण झालं तर ऑफिसमध्ये कोण जिंकेल? आर्यवीर गंभीर चेहरा करून म्हणाले, ऑफिसमध्ये काम जिंकेल. क्षणभर शांतता पसरली. मग ते हसत म्हणाले, आणि घरी अर्थातच अन्वी. संपूर्ण ऑफिस हसून दुमदुमलं. अन्वीने लाजत त्यांच्याकडे पाहिलं. दुपारनंतर एका महत्त्वाची क्लायंट मीटिंग होती. मीटिंगमध्ये आर्यवीर पूर्णपणे व्यावसायिक होते. त्यांनी अन्वीच्या सादरीकरणात काही सुधारणा सुचवल्या. हा डेटा अजून स्पष्ट दाखव. हा मुद्दा थोडा विस्ताराने सांग. अन्वीनेही ते शांतपणे स्वीकारलं. मीटिंग खूप यशस्वी झाली. बाहेर पडल्यावर ईशा म्हणाली, तुम्ही दोघं खरंच कमाल आहात. ऑफिसमध्ये एकदम प्रोफेशनल. अन्वी हसली. कारण आमचं नातं विश्वासावर उभं आहे. संध्याकाळी काम संपलं. दोघं पार्किंगमध्ये आले. कारमध्ये बसताच अन्वीने खोल श्वास घेतला. हुश. आर्यवीर हसले. काय झालं? संपूर्ण दिवस तुम्हाला सर म्हणताना खूप विचित्र वाटत होतं. ते हसू लागले. मलाही. आणि आता? अन्वी हसत म्हणाली, आता ऑफिस संपलं. म्हणून? ती हळूच त्यांच्या हातावर हात ठेवत म्हणाली, आर्यवीर, घरी जाऊया. त्या एका हाकेत इतका आपलेपणा होता की आर्यवीर काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिले. घरी पोहोचल्यावर काकूंनी दोघांना गरम चहा दिला. आजचा पहिला दिवस कसा गेला? अन्वी आनंदाने म्हणाली, खूप छान. आर्यवीर तिच्याकडे पाहून म्हणाले, आज मला पुन्हा एकदा जाणवलं, अन्वी फक्त माझी जीवनसाथी नाही, ती माझी सर्वोत्तम सहकारीही आहे. अन्वीच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू उमटलं. त्या रात्री दोघं गच्चीवर बसून चांदणं पाहत होते. अन्वी म्हणाली, माहितीये, आपण प्रेमात पडलो ते ऑफिसमध्ये, लग्नही झालं, पण मला असं वाटतं आपली खरी प्रेमकथा आता सुरू झाली आहे. आर्यवीर तिच्याकडे पाहून हसले. हो, कारण प्रेमात पडणं सोपं असतं, पण रोज नव्याने प्रेम जपणं हीच खरी आयुष्यभराची गोष्ट असते. दोघांनी एकमेकांचा हात हातात घेतला. आकाशात चंद्र शांतपणे चमकत होता आणि त्यांच्या मनातही प्रेमाची चांदणी तितकीच उजळून राहिली होती. कथेचा हा भाग इथे संपतो. पुढील भागात पाहू
आर्यवीर आणि अन्वी त्यांच्या लग्नानंतरची पहिली छोटी सहल ठरवतील. निसर्गाच्या सानिध्यात घालवलेले ते काही दिवस, मनमोकळ्या गप्पा, जुन्या आठवणी आणि भविष्याची सुंदर स्वप्न त्यांच्या नात्याला आणखी गहरे करतील. कथेचा हा भाग कसा वाटला? कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच नवनवीन कथा दररोज ऐकण्यासाठी आणि वाचण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद.